नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यातील अनधिकृत कॅफेंवर धडक कारवाई, 18 मुली व मुले ताब्यात। छुप्या गांजा शेतीवर शिरपूर पोलिसांची कारवाई, 2 जणांना केली अटक। कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन। किन्नर आखाड्याच्या प्रतिनिधींच्या हस्ते धुळ्यातील पांजरा नदीची आरती। पांजरा आरती सेवा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन। बरखास्त झालेल्या चेअरमन यांनी केलेल्या कामांची चौकशी करून न्याय द्यावा, उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांना निवेदन। धुळ्यात पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। सर्वांना धक्का बसेल असा प्रकार आज धुळ्यात समोर आलाय। धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्ता अमिता दगडे पाटील यांनी शहरात चालत असलेल्या कॅफेंवर धडक कारवाई केली। या कारवाईत 18 मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे। धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या दत्त मंदिर येथे नामांकित कॉलेज परिसरातील अनेक कॅफेंवर अचानक आमदार अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये छापा टाकत पडद्याआड अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। देवपुरातील कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या भरवस्तीत चालवण्यात येत असलेल्या अनधिकृत कॅफेंवर पडदे लावून तयार केलेले छोटे-छोटे कंपार्टमेंटमध्ये कॉलेजचे मुले अश्लील चाळे करत असतात, अशी खात्रीशीर माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे आज अचानक धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, मनपाच्या आयुक्ता अमिता दगडे पाटील तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व अनधिकृत कॅफेंवर छापा टाकत अनेक तरुण-तरुणींना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले आहे। अधिक माहिती धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। 4-5 दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या। त्या अनुषंगाने आदरणीय SP साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। तर SP साहेबांनी पहिले 3 दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बेकायदेशीर कॅफे असतील, अशा लॉजेस असतील, त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली, सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी धडक कारवाई केली। तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात, अक्षरशः कॉन्डम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्यात। एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं, हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात, अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी SP साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच। आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल। आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील, ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल, त्यांनाही हात जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका। आणि आपल्या शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील बोरमळीपाडा गावाजवळील भोयटी शिवारातील गांजा शेती पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केली। या कारवाईत गांजांची लागवड करीत पिकांची राखण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे।
शिरपूर तालुक्यातील बोरमळीपाडा गावाजवळ भोयटी शिवारात वन जमिनीवर संतोष ज्ञानसिंग पावरा राहणार बोरमळीपाडा भोयटी, पोलीस रोहिणी तालुका शिरपूर व रामप्रसाद हुरजी पावरा राहणार भोयटी तालुका शिरपूर यांच्या मदतीने गांजाची लागवड केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली। त्यावरून निरीक्षक हिरे यांनी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून शेतावर छापा टाकला। तेथे गांजा पिकाची लागवड करून राखण करीत असताना वरील दोघांना ताब्यात घेतले। तसेच तेथून जवळच काही अंतरावर असलेल्या वन जमिनीवर भावसिंग काशीराम पावरा राहणार बोरमळीपाडा तालुका शिरपूर याने देखील गांजा पिकाची लागवड केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तेथे पाहणी केली असता गांजाची शेती मिळून आली। मात्र पोलिसांची चाहूल लागतात भावसिंग पावरा हा पळून गेला। ही शेती देखील रामप्रसाद पावरा व संतोष पावरा यांनी संगनमताने केली असल्याचे चौकशीत समोर आले आहे। या छापा कारवाईत 76 लाख रुपये किमतीची 3080 किलो गांजा वनस्पतीची हिरवी झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून NDPS ॲक्ट अन्वये कायदा कलम क 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोसई सुनील वसावे हे करीत असून दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनील वसावे, पोलीस कॉन्स्टेबल सागर ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल खसावत, पोलीस कॉन्स्टेबल राजू डिसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश भिल, धनराज गोपाळ, मुकेश पावरा, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी, मनोज पाटील यांच्या पथकाने केली। कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी कृषी विभाग व महसूल विभागातर्फे कार्ड ॲग्रीस्टॉक फार्मर ID तयार करण्याचे काम सुरू आहे। याचा प्रारंभ साक्री तालुक्यातील इंदवई गावात करण्यात आला। यासाठी शेतकऱ्यांनी गावातील जवळच्या CSC केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतू केंद्रावर आपापली आधार जोडणी विनामूल्य करून घ्यावी अशी माहिती तलाठी प्रशांत माळी यांनी दिली। त्यांनी विविध CSC केंद्रांना भेट दिली। काही शेतकऱ्यांचे फार्मर ID तयार करून दाखवले। यावेळी बळसाण येथील प्रशिक्षणार्थी तलाठी हर्षल पाटील, कोतवाल किरण पवार, CSC केंद्राचे संचालक विकास सोनवणे व शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाद्वारे आपल्या कृषी विभागामार्फत आणि महसूल विभागामार्फत आपण किसान कार्ड फार्मर ID तयार करण्याचं काम सुरू आहे। हा फार्मर ID आपल्या येणाऱ्या सगळ्याच भविष्यात येणारे सगळे लाभ, सगळे काही जे तुमचे कृषी विभागाचे लाभ असतील, महसूल विभागाचे लाभ असतील किंवा PM किसानचा लाभ, हा ID एक युनिक ID तयार होणार आहे। जसं आपलं आधार कार्ड आहे तसं आधार कार्ड सारखं एक ID तयार होणार शेतकऱ्यांचा आणि तो सगळ्या कामांना आपल्याला उपयोगात येणारे भविष्यात। सातबाऱ्यावर जेवढी नावं आहेत तेवढे सगळ्यांनी करायचे, असं नाही की वर्ष एकच नावाचं करायचं। सामायिक खाते असतील सगळ्यांनी ते करायचे। जो व्यक्ती बाहेर गाव आहे त्यांनी तिकडेच्या तिकडे केलं तरी चालेल, पण कुठल्याही CSC केंद्रावर करू शकतात। आपला चालू मोबाईल नंबर त्याला लागतो, त्याच्यावर OTP येतात, ते OTP द्यायचे असतात। हे सगळं आपलं फ्री ऑफ कॉस्ट CSC केंद्रावर आहे। तरी प्रत्येकाने शेतकऱ्याने त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले फार्मर ID स्वतः तयार करून द्यावे। धुळे शहरातील पांढरा नदीच्या आरतीचा मान मंगळवारी किन्नर आखाड्याला देण्यात आला। ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पांढरा माता आरती शहरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे। या मंगळवारी पांढरा नदी आरतीचा मान किन्नर आखाड्याला देण्यात आला। आखाड्याचे प्रतिनिधी नीलू पार्वती जोगी, सोरा पार्वती जोगी तसेच प्रेरणा बौद्धिश संस्थेचे भागवत वाघ आदी उपस्थित होते। यावेळी पांढरा आरती सेवा समितीचे संस्थापक ॲडव्होकेट पंकज गोरे, कार्याध्यक्ष सोमनाथ गुरव, सचिव ॲडव्होकेट अमोल पाटील, स्वागताध्यक्ष धनंजय दीक्षित, सल्लागार ॲडव्होकेट रावसाहेब दुसाणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरतीनंतर उपस्थित भाविकांना एकविरा देवी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। बाल गोपाळांनाही आरतीचा मान देण्यात आला।
पांझरा घाटाच्या परिसरात वास्तव्यास असलेले बाल गोपाल प्रत्येक मंगळवारी आरतीसाठी आवर्जून उपस्थित राहत असतात। यावेळी समितीच्या वतीने बाल गोपाळांना देखील आरतीचा मान देण्यात आला। यामुळे बाळ गोपाळांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून उठला होता। येत्या मंगळवारी कुस्तीपटूंच्या हस्ते आरतीचा सन्मान देण्यात येणार आहे। तसेच कुस्ती खेळाचे देखील आयोजन सुयोग्य पद्धतीने पार पाडणाऱ्या समितीच्या हस्ते आरती संपन्न होणार आहे। पांझरा आरती सेवा समितीच्या वतीने मल्लांचा गौरव देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती पांझरा सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। दर सोमवारी पांझरा घाट स्वच्छ करण्यात यावा। पांझरा घाटेवर नदीच्या दिशेने 4 पतदिवे बसवण्यात यावे, जेणेकरून आरती दरम्यान तिथे प्रकाश असेल। तसेच या ठिकाणी लाऊडस्पीकर बसवण्यात यावा। पांझरा घाटेवर नदीपात्रात कोणीही कचरा टाकू नये असे दिशादर्शक फलक लावण्यात यावे व डस्टबिनही ठेवण्यात यावे। कायमस्वरूपी घाट तयार करण्यात यावा, अशी मागणी पांझरा आरती सेवा समितीतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली। धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेल्या पांझरा नदीच्या महाआरतीचा उपक्रम 31 डिसेंबर पासून सुरू करण्यात आला आहे। पांझरा आरती सेवा समितीच्या वतीने हा महाआरतीचा उपक्रम करण्यात येत असून आरतीला धुळेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। गंगा आणि गोदावरी नदीच्या धर्तीवर ही आरती सुरू करण्यात आली आहे। नदीचं पावित्र्य आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असून पांझरा नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषणग्रस्त झाली आहे। तिच्या स्वच्छतेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना राबवण्यात येत नाही। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो, तसेच परिसरात वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत नाही। धुळेकरांनी नदीपात्रात कचरा टाकू नये अथवा घाण करू नये, पांझरा नदीचं पावित्र्य जपलं जावं यासाठी पांझरा आरती हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। पांझरा आरतीचं आयोजन एकविरा मंदिरासमोर केलं जात असतं। त्या ठिकाणी पतदिवे असून पुरेसे नाहीत। आणखीन 4 स्ट्रीट लाईट्स नदीपात्राच्या दिशेने लावून तेथे संध्याकाळी निर्माण होणारा अंधार दूर करावा, जेणेकरून आरती दरम्यान तेथे प्रकाश राहील। पांझरा नदीच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी पांझरा घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी। नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे फलक लावण्यात यावे। तसेच पांझरा घाटावर कचराकुंडीची व्यवस्था करण्यात यावी। या मागण्यांचं पांझरा आरती सेवा समितीच्या वतीने आयुक्ता अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी पांझरा आरती सेवा समिती संस्थापक ॲडव्होकेट पंकज गोरे, कार्याध्यक्ष सोमनाथ गुरव, सचिव ॲडव्होकेट अमोल पाटील, स्वागताध्यक्ष धनंजय दीक्षित, ॲडव्होकेट वाल्मिक कचवे, भावेश अहिरराव, सदस्य निलेश नंदन आदी उपस्थित होते। पांझरा आरती सेवा समितीच्या वतीने आज धुळे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेण्यात आली। आपण सर्वांना माहितीच आहे की पांझरा घाटेवर म्हणजेच एकविरा देवी मंदिराच्या साक्षीने पांझरा घाटेवर भव्य आरतीचे आयोजन दर मंगळवारी होत असते आणि त्या आरतीला आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात धुळेकर बांधव भगिनींची गर्दी ही वाढते आहे। त्यासाठी वेगवेगळ्या मागण्या घेऊन आज आयुक्तांची भेट घेतली। त्यामध्ये सर्वप्रथमतः दर सोमवारी पांझरा घाटीची स्वच्छता करण्यात यावी। नंबर 2, पांझरा घाटेवर आरतीसाठी ज्यावेळेस आरती सुरू असते त्यावेळेस तिथे स्ट्रीट लाईटची खूप गरज आहे। त्यासाठी तिथे ताबडतोब लाईट बसवण्याची मागणी देखील आम्ही केलेली आहे। त्यासोबत स्पीकर रोड प्रमाणेच पांझरा घाटेवर देखील स्पीकर बसवण्यात यावे। तसेच त्या घाटेवर पांझरा नदीमध्ये कोणीही कचरा टाकू नये अशी दिशादर्शक फलक लावण्यात यावे आणि तिथे कचरा कुंडी ठेवून जो कोणी पांझरा घाटेचं पावित्र्य जपण्याचं काम करणार नसेल किंवा पांझरा दूषित करण्याचं काम करत असेल त्यांच्यावर कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी आज आम्ही आयुक्त महोदयांकडे केलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे तिथे कायमस्वरूपीचा पांझरा घाट तयार करण्याची देखील मागणी केलेली आहे। सर्व धुळेकर बंधू भगिनी नम्र आव्हान आहे की एकदा आपण सर्वांनी सहभागी होऊन बघा कसं वाटते। वातावरण बदलते आहे, लोकांचा सहभाग वाढतो आहे। नक्कीच भविष्यात पांझरा नदी ही बारमाही वाहताना आपल्या सर्वांना दिसेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बरखास्त झालेल्या चेअरमन यांनी केलेल्या कामांची चौकशी करून जिल्हा परिषद हाऊसिंग सोसायटीतील सभासदांना न्याय द्यावा, अशी मागणी उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांना या संदर्भाचं निवेदन देऊन करण्यात आली। धुळे शहर देवपूर परिसरातील जिल्हा परिषद हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी उपनिबंधक मनोज चौधरी यांना दिनांक 28 जानेवारी रोजी निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद हाऊसिंग सोसायटी
सन नंबर 2013 मध्ये बरखास्त झालेले असून हाऊसिंग सोसायटीचे माजी चेअरमन अनिल गंजीधर पवार यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त झालेले आहे। सदरच्या नमूद हाऊसिंग सोसायटीवर संबंधित विभागाने अवसायक नेमलेला असून देखील बरखास्त असलेले चेअरमन अनिल गंजीधर पवार यांनी बनावट लेटरहेड आणि शिक्के तयार करून जिल्हा परिषद हाऊसिंग सोसायटीतील 5 सभासदांची कोट्यवधी रुपयांची राहत असलेली मालमत्ता धुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि गैर आर्थिक संगनमताने बरखास्त झालेले चेअरमन अनिल गंजीधर पवार यांनी स्वतःच्या व त्यांच्या पत्नीच्या नावे प्लॉट लावून घेतले असल्याचे निदर्शनास आले आहे। तरी संबंधित घटनेची आपल्या स्तरावरून चौकशी करून जिल्हा परिषद हाऊसिंग सोसायटीतील सभासदांना न्याय द्यावा अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी सुधीर शेवाळे, निलेश शिरसाट, हेमराज पाटील, तुकाराम चौधरी, शीतल जाधव, माधव कुलकर्णी, प्रकाश भांबरे, आशालता कुटे यांसह जिल्हा परिषद हाऊसिंग सोसायटीचे सर्व मालमत्ताधारक सभासद उपस्थित होते। मी सुधीर आत्माराम शेवाळे, जिल्हा परिषद कर्मचारी हाऊसिंग सोसायटी सभासद, मी पूर्वी चेअरमन देखील होतो। सन 2010 पासून अनिल गंजीधर पवार याने बनावट प्रोसिडिंग पुस्तक, बनावट शिक्के, बनावट ठराव, बनावट कागदपत्रे तयार करून तो स्वतःला चेअरमन घोषित केलं आहे आणि सभासदांना त्रास देणं सुरू केलं। तेव्हा आम्ही त्यावेळेच्या कंडारे साहेबांकडे तक्रार केली आणि आम्हाला ही सोसायटी नको म्हणून त्यांनी सोसायटी डिझॉल्व केली, व्यावसायिकाची नेमणूक केली 2013 पासून। तरी 2013 पासून वेळोवेळी व्यावसायिक त्याच्याकडे दप्तर मागणी करत असताना बेकायदेशीरपणे सर्व सोसायटीचा कारभार विनासंचालक पती पत्नी दोघं जण चालवित आहे आणि लोकांना ब्लॅकमेल, चिटिंग करून पैसे लुबाडून आर्थिक गैरव्यवहार करीत आहेत। शेवटी साहेबांनी सुनावणी लावली। आज आम्ही सुनावणीमध्ये सर्वांनी एक बुक मागणी केली की सोसायटी ताबडतोब रद्द करा, खोट्या केसेस करणे, खोटे अपील, खोटे कागदपत्र हे सर्व त्याचे उद्योग 10 वर्षापासून नॉनस्टॉप चालू आहेत आणि प्रत्येक कार्यालयात त्याची दहशत आहे। त्या कार्यालयातल्या उणेवा शोधणे, तिथले गैरव्यवहार शोधणे आणि त्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे। त्यामुळे आम्ही एवढे तक्रारी करून देखील त्याच्यावर कठोर कार्यवाही झालेली नाही। इव्हन कोर्टात सुद्धा न्यायाधीश, स्टेनो, कर्मचारी यांना तो ब्लॅकमेल करतो आणि दहशतीमध्ये आमच्या कोर्ट केसेस पण लांबवतो। न्यायाधीश बी डोकेदुखी नको म्हणून हा अवास्तव कागदपत्र न्यायाधीशांसमोर सादर करतो आणि न्यायाधीशांची बी दिशाभूल करतो। न्यायाधीश बी डोक्याला ताण नको म्हणून आम्हाला न्याय द्यायला उशीर करत आहेत आणि केसेस पण लांबवत आहेत। तर पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की आपण पण एक जागृत समाजसेवा कार्य करतात, त्या बातम्या चांगल्या प्रसिद्ध करून हे सर्व डिपार्टमेंटच्या लक्षात आणून द्या विनंती। मी किरण सूर्यवंशी, माझे नाव सागर रघुवंशी, माझी या जिल्हा परिषद ऑपरेटिंग सोसायटीच्या प्लॉट नंबर 10 नोंदणी जे मेन कॉलनी तयार करण्यामधले एक सदस्य होते, मी त्यांच्या वारस आहे। तर आमच्याकडे जे अनिल गंजीधर पवार आहेत, स्वयंघोषित अध्यक्ष, आमची संस्था ही 2013 पासून अवसायानात असताना सुद्धा आम्हाला वारंवार फोन करून आमच्याकडे तुमचे खातेफोड करून देतो, तुमचे नाव प्लॉटवर लावून देतो असं करून आता सध्या मागच्या महिन्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांनी आमचा प्लॉट त्यांच्या मिसेसच्या नावावर करून घेतला, रोशन अनिल पवार। तर हे सर्रास चुकीचे आहे। तो माणूस स्वयंघोषित असून तो अध्यक्ष म्हणून मिरवत असून सर्व कॉलनीच्या लोकांना छळवणूक करीत आहे आणि एकंदरीत सगळ्यांना धारेवर धरून लोकांना गैरसमजाच्या माध्यमातून पैशाची उकळ करून राहिला आहे। आणि आज आम्ही सन्माननीय DDR साहेबांकडे, सर्व सन्माननीय जिल्हा परिषद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सदस्य, मग कोणी संस्था जे घरमालक आहेत त्यांचे वारस म्हणून इथं आलो होतो। आज आमच्या इथं हेरिंग होती। सन्माननीय DDR साहेबांनी आमच्या सगळा विषय समजून घेतलेला आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्हाला न्याय मिळून संस्था ही अवसायातनं काढून आम्हाला कब्जेदार मध्ये करून घ्यावं यासाठी आम्ही इथं माननीय डेप्युटी DDR साहेबांना भेटलो आणि त्यांची भेट घेऊन एकंदरीत चर्चेअंती आम्ही आमचे विषय मांडलेले आहे। साहेबांनी सांगितलं आहे की त्याच्याही समोरच्या व्यक्तीचेही मत मांडून घेतलं आहे आणि समोरच्या व्यक्तीचे मत मांडत असताना सर्व सन्माननीय सदस्यांनी एकच अट लावली की संस्थेचे डायरेक्टर कोण आहेत त्यांची नावं सांगा। तर संबंधित जो स्वयंघोषित अध्यक्ष आहे त्यांनी ते आम्हाला नावं न सांगता तो आणि त्याची पत्नी दोघं मिळून कारभार चालवून राहिले आहेत आणि सन्माननीय सर्व जे सदस्य आहेत, कर्मचारी, आपलं जे
सोसायटीचे मेंबर आहेत त्यांना ते धारेवर धरून राहिले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते कारभार चॅक करून राहिले. धन्यवाद. मध्ये माझा प्लॉट नंबर 10 असून माझ्या मुलीचं लग्न 24 डिसेंबरला होतं आणि त्यानंतर 29 तारखेला आम्हाला असं कळालं की अनिल गंजीधर पवार हा तोतिया चेअरमन आहे आमच्या कॉलनीचा. त्यांनी आपलं स्वतःचं चेअरमन म्हणून नाव सिटी सर्वेला लावून घेतलं आणि मग तेव्हा आम्ही सिटी सर्वेला गेलो तर त्यावेळेस आम्हाला कळालं. आणि जर हे अधिकारी असं बेकायदेशीर तोतिया चेअरमनचं ऐकून घेत असतील तर सर्वसामान्य जनतेला कसा न्याय भेटणार आहे. 9/10/2024 रोजी आम्ही वकिलांमार्फत आमचं सोसायटीत नाव सिटी सर्वेला लागावं म्हणून आम्ही तिथे अर्ज केलेला होता आणि त्याची ओसी प्रत पण आमच्याकडे आहे. ती ओसी प्रत असताना ह्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा आम्हाला विचारणा देखील केली नाही, एक कॉल देखील केला नाही. त्यांनी अगदी बेकायदेशीरपणे आर्थिक संगनमताने, मी तर म्हणेल आर्थिक संगनमत झाल्याशिवाय कुठलाही अधिकारी एकतर्फी निकाल देत नाही. आणि 24 डिसेंबरला माझ्या मुलीचं लग्न असताना या सिटी सर्वेच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी अनिल गंजीधर पवार हा जो तोतिया चेअरमन आहे त्याचं नाव लावून घेतलं. त्यानंतर आम्ही 29 तारखेला गेलो. ही गोष्ट आम्ही सगळे आमचे जे निकाल होते जळगाव कोर्टाचा, हायकोर्टाचा, इतर कोर्टांचे जे निकाल होते ते आम्ही त्यांना दाखवलं. पत्रकार बंधू देखील आमच्या सोबत आले होते आणि मग त्यांनी आमचं 2 ते 4 दिवसामध्ये नाव माझ्या मिस्टरांचं लावल्यानंतर देखील त्यांनी चुकीचं नाव लावण्यात आलेलं आहे. ते चुकीचं नाव आम्ही चेंज करण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे. अजून देखील ते नाव त्यांनी दुरुस्ती केलेली नाही आहे आणि आमची सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, कारण हा पोलिसांची दहशत दाखवतो. अधिकाऱ्यांना मकर संक्रांती निमित्त JLW धुळेतर्फे धुळे शहरातील ऋतुराज रिजेन्सी येथे फ्लेवर फिट्स पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 15 महिलांनी सहभाग नोंदवला. 29 जानेवारी 2025 रोजी फ्लेवर फिस्टा पाककला स्पर्धा ऋतुराज रिजेन्सी स्टेशन रोड धुळे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 15 महिलांनी सहभाग घेतला. 80-90 सदस्यांनी हा कार्यक्रम बघितला. मास्टर शेफ सौ मनीषाजी डियालानी यांना परीक्षक म्हणून आमंत्रित केले गेले. सौ सानिका धिवरे, SP सरांची सहचरणी यांना या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून निमंत्रित केले. नौकार महामंत्र रितू जैन प्रकल्प प्रमुख आणि सारिका काकरिया सहप्रकल्प प्रमुख यांनी नौकार मंत्र सादर केले. सोनल बर्डिया सहसचिव आणि दीपाली साबद्रा सहसचिव यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन केले. कल्पना सिसोदिया अध्यक्ष यांनी भाषणाने पाहुण्यांचे स्वागत केले. स्वाती संघवी मुख्य सचिव यांनी अधिवेशन संबोधित केले. मानसी मुथा उपाध्यक्षा यांनी स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा केली. तसेच सर्व JLW सदस्यांचे सुंदर भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. पूजा भन्साळी खजिनदार यांनी आभार प्रदर्शन केले. पहिला पुरस्कार रचिताजी संघवी, दुसरा पुरस्कार मंगलाजी बापणा, तिसरा पुरस्कार सरोजजी छाजेड, पहिला उत्तेजनार्थ पुरस्कार पूजाजी बेदमुथा, दुसरा उत्तेजनार्थ पुरस्कार तनुजी सिंघवी, माधुरीजी कापडिया, मोनाजी नाबरिया. सर्व सहभागींना सहभाग भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अनुसरण केले गेले. कार्यक्रमानंतर अल्पोहार देण्यात आला. आजचा कार्यक्रम सर्व सहभागी आणि सदस्यांच्या मदतीने खूप उत्साहीपणे राबवण्यात आला. जीतो लेडीज विंग धुले इनकी ओर से आज हमने जायका वर्टिकल के अंडर एक कुकिंग कंपटीशन लिया था, जिसमें 10 से 12 पार्टिसिपेंट्स ने अपना प्रेजेंटेशन दिया था अलग अलग डिशेज का. जायका के अंडर ये आता है कि जैसे अपने कुकिंग स्किल्स है तो उनको यहाँ पर प्रेजेंट करने का एक अवसर मिल जाता है. उसी के साथ हमारे धुलिया की जानी मानी मास्टर शेफ जिनको बहुत सारे अवार्ड्स भी मिले हैं, मनीषा फूड प्रोडक्ट्स की ओनर मनीषा जी डियालानी, इनके साथ एक कलिनरी टॉक भी हमारे जीतो लेडीज़ विंग का था, जिसमें लेडीज़ ने अपनी बहुत सारी क्वेरीज, अपने क्वेश्चंस, ट्रिक्स, टिप्स मनीषा जी से पूछी और बहुत ही अच्छा टॉक शो हुआ. हमारे आज के इस इवेंट के चीफ गेस्ट थे सानिका जी धिवरे, जो हमारे धुले के SP धिवरे सर है, उनकी वाइफ है. हमारे चेयरपर्सन कल्पना जी सिसोदिया, इन्होंने सबका वेलकम किया. और जायका के जो हमारे कन्वेनर को कन्वेनर रितु जैन, सारिका कांकरिया, इन्होंने पूरा प्रोजेक्ट कंडक्ट किया. साथ ही में दीपाली साबत्रा, सोनल बर्डिया,
इन्होंने पूरा MOC हैंडल किया है, और मानसी मुद्दा इन्होंने अवार्ड प्रेजेंटेशन किया। मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगी उन पार्टिसिपेंट्स को भी जिन्होंने अपना टाइम निकाल कर यहाँ पर बहुत अच्छे से अपनी डिशेज प्रेजेंट की है। और थैंक यू एवरीवन, थैंक यू जी। तो ऐसे ही अच्छे प्रोजेक्ट्स जिनका अच्छा टेक अवे होता है वो लेकर सभी के सामने आता रहेगा। थैंक यू सो मच। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळ्यातील अनधिकृत कॅफेंवर धडक कारवाई, 18 मुली व मुले ताब्यात। छुप्या गांजा शेतीवर शिरपूर पोलिसांची कारवाई, 2 जणांना केली अटक। कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन। किन्नर आखाड्याच्या प्रतिनिधींच्या हस्ते धुळ्यातील पांजरा नदीची आरती। पांझरा आरती सेवा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन। बरखास्त झालेल्या चेअरमन यांनी केलेल्या कामांची चौकशी करून न्याय द्यावा, उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांना निवेदन। धुळ्यात पाक कला स्पर्धा उत्साहात संपन्न। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।